Welcome students. So today we are going to discuss about the 8th class second test which is based on bridge course activity. इयत्ता 8वीचा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. जर हा व्हिडिओ आवडला तुम्हाला वाटत असेल की 8वीवर मी अजून व्हिडिओ करावेत तर कमीत कमी मला 50 कमेंट आल्या जर कमेंट बॉक्समध्ये 8वीसाठी तर मी 8वीसाठी सुद्धा ब्रिज कोर्सच्या ऍक्टिव्हिटी इथून पुढे चालू करेन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जी आज क्वेश्चन पेपर आलेली आहे जी सेकंड टेस्टसाठी आहे ती कशी सोडवायची ते आता पाहणार आहोत. आता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला हा पहिला क्वेश्चन दिसत असेल. ही जी क्वेश्चन पेपर आहे ही 15 मार्कांसाठी आहे. इट इज फॉर 15 मार्क. द फर्स्ट क्वेश्चन इज राईट अन ऍप्लिकेशन टू द प्रिन्सिपल ऑफ युअर स्कूल रिक्वेस्टिंग हिम टू ग्रँट लिव्ह ड्यू टू सिकनेस. तुम्ही स्वतः आजारी आहात आणि तुम्हाला शाळेमधून सुट्टी हवी आहे आणि यासाठी तुम्ही तुमच्या प्रिन्सिपलला पत्र लिहिणार आहात आणि हे लिहिण्यासाठी ऍप्लिकेशन तुम्हाला तयार करायचं आहे. हे तुम्ही कसं करू शकता? सो यू कॅन सी इट इज गिवन हिअर. या ठिकाणी मी माझं एक एक्झाम्पल म्हणून नाव घेतलेलं आहे. जे 10वीसाठी विचारलेलं होतं तेच नाव इथं मी कॉपी केलेलं आहे. तुम्ही तुमचं नाव इथं लिहू शकता. आय हॅव रिटन हिअर संस्कार टी नारायणकर 1/742 वर्धमान चौक सांगली अँड आय हॅव रिटन टुडेज डेट हिअर. मी आजची तारीख या ठिकाणी घेतलेली आहे. तुम्ही कोणतीही घेऊ शकता. नाव हिअर टू द प्रिन्सिपल न्यू इंग्लिश स्कूल सांगली. या ठिकाणी पण मी ॲज अ डेमो एका शाळेचं नाव घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या शाळेचं सुद्धा नाव घेऊ शकता. नाव सब्जेक्ट हा मात्र सगळ्यांचा सेम असेल. ऍप्लिकेशन फॉर लिव्ह फ्रॉम स्कूल. शाळेमधून सुट्टी भेटण्यासाठी अर्ज आपण करत आहोत. अँड ऍप्लिकंट अगेन युअर नेम विल बी हिअर. तुम्ही तुमचं नाव या ठिकाणी सुद्धा लिहायचं आहे. त्याचबरोबर तुमचा क्लास आणि डिव्हिजन हे सुद्धा या ठिकाणी लिहायचे आहे. आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? यू हॅव टू राईट सॅल्युटेशन. या ठिकाणी सॅल्युटेशन काय असेल आपलं? डिअर सर. त्याच्यानंतर फर्स्ट पॅराग्राफ विथ ड्यू रिस्पेक्ट आय एम रिक्वेस्टिंग यू दॅट आय एम अ स्टुडंट फ्रॉम क्लास 8 डिव्हिजन बी. मी 8वी ब मधला विद्यार्थी आहे. आय एम सफरिंग फ्रॉम सिकनेस. मी आजारी आहे. आवर फॅमिली डॉक्टर ऍडवाइज मी टू टेक बेड रेस्ट फॉर 2 days. आणि आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांनी मला 2 दिवसांची विश्रांती घेण्यासाठी सांगितलेलं आहे. दॅट्स वाय आय कांट कम टू स्कूल फॉर नेक्स्ट 2 days. आणि या कारणामुळे मी पुढील 2 दिवस शाळेला येऊ शकणार नाहीये. आय होप यू विल ऍक्सेप्ट माय रिक्वेस्ट अँड ग्रँट मी द लिव्ह फॉर 2 days. आणि मला अशी आशा आहे की माझी रिक्वेस्ट तुम्ही मान्य करचाल आणि मला 2 दिवस सुट्टी तुम्ही द्याल किंवा ग्रँट करचाल. थँक्यू. आणि या ठिकाणी अगेन युअर्स फेथफुली आणि तुमचं स्वतःचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. हे पत्र 8वीसाठी असल्यामुळं हे शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे. जेव्हा तुम्ही 9वी आणि 10वीसाठी हेच पत्र लिहिणार आहात तेव्हा ते थोडंसं मोठं होईल. बट ॲज अकॉर्डिंग टू युअर स्टँडर्ड इट इज अ लिटल बिट स्मॉल वेन वी कम्पेअर दिस लेटर टू द हायर स्टँडर्ड लेटर. जर आपण वरच्या वर्गाशी तुलना केली तर हे लहानच आहे. तुम्ही एवढंच लिहायचं आहे. ओके. नाउ नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. नाउ यू कॅन सी द सेकंड ऍक्टिव्हिटी हिअर. इट इज फॉर 5 मार्क्स. रिअरेंज द सेंटेन्सेस टू फ्रेम अ स्टोरी. या ठिकाणी तुम्हाला काही सेंटेन्सेस दिलेले आहेत. हे जम्बल्ड ऑर्डरने आहेत आणि यांचा योग्य तो क्रम तुम्ही लावायचा आहे जेणेकरून हा क्रम लावल्यानंतर त्याच्यापासून एक अर्थपूर्ण स्टोरी तयार होऊ शकते. या ठिकाणी तुम्हाला 10 सेंटेन्सेस दिलेले आहेत. मग हे क्रमाने कसे लावायचे ते आता आपण पाहणार आहोत. हा क्वेश्चन तुम्ही घरीच रीड करू शकता कोणकोणते सेंटेन्सेस आहेत ते. मी डायरेक्ट तुम्हाला क्रम सांगेन. सो द आन्सर विल बी. आन्सर काय असू शकतात? पहिली गोष्ट कुठली घडणार आहे? वन्स देअर लिव्ड अ रिच फार्मर. एकेकाळी त्या ठिकाणी एक रिच फार्मर राहत होता. ही हॅड 2 sons. त्याला 2 मुले होती. दे वर लिव्हिंग टुगेदर हॅपीली. हे सगळेजण एकत्रितपणे आनंदाने राहत होते. इयर्स वेंट बाय. काही वर्षानंतर द यंगर सन बिगॅन टू गेट रेस्टलेस बिकॉज ही वॉज अनहॅपी विथ हिज लॉट. काही वर्षानंतर असं घडलं की त्यातला जो यंगर सन होता तो रेस्टलेस राहू लागला, अनहॅपी राहू लागला. ही वेंट टू हिज फादर अँड आस्क्ड फॉर हिज शेअर ऑफ द प्रॉपर्टी. आणि एक दिवस तो आपल्या वडिलांकडे गेला आणि त्यानं आपल्या वडिलांना त्याच्या प्रॉपर्टी मधला त्याचा हिस्सा मागितला. The father tried to dissuade his son, but he wouldn't listen to his father, whom he regarded as old and ignorant. वडिलांनी त्याला सांगायचा भरपूर प्रयत्न केला मात्र त्या मुलानं अजिबात ऐकलं नाही. So the father gave him a third of his property. आणि म्हणून फादरनी काय केलं, वडिलांनी काय केलं, त्यांच्या प्रॉपर्टीचा 3रा हिस्सा त्याला देऊन टाकला. The young man sold his share of the property and left for another country. आता त्या मुलानं काय केलं, त्याला त्याच्या वाटणीला आलेला तो जो 3रा हिस्सा होता प्रॉपर्टीचा तो पूर्णपणे विकला आणि तो दुसऱ्या देशामध्ये राहायला गेला.
He led a luxurious life and spent a lot of money on gambling. त्या ठिकाणी दुसऱ्या देशात गेल्यानंतर त्यानं लक्झरियस लाईफ चालू केलं आणि त्यानं खूप सारा पैसा गॅम्बलिंग मध्ये वाया पण घालवला, संपून पण टाकला. सोन ऑल हिज मनी वॉज गॉन अँड ही बिकेम अ पॉपर. आणि याचा शेवट असा झाला की त्याच्याकडे असणारा सगळा पैसा हा संपलेला होता आणि तो आता एक जणू काही भिकारी झालेला होता. So it is the right sequence. You can write this answer in your notebook or your question paper. जो क्रम आपल्याला लावायचा होता हा क्रम तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही असाच्या असा क्रम या ठिकाणी घेऊ शकता. Now last question which is again for 5 marks. You can see here there are 5 questions in this question and you have to write the answer of this question. Each question has 1 mark. प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो 1 मार्कासाठी आहे. आता पहिल्यांदा आपण ही स्टोरी बघूयात आणि मग याच्यावरचे क्वेश्चन सोडूयात. अँड एल्डरली कारपेंटर वॉज रेडी टू रिटायर. एक म्हातारा झालेला कारपेंटर तो आता रिटायर होण्यासाठी रेडी झालेला होता. He told his employer of his plans to leave the house building business and live a more leisurely life with his family. त्यानं आपल्या ज्या ठिकाणी तो काम करत होता त्या मालकाला त्यानं सांगितलं की आता मला हा जॉब सोडून द्यायचा आहे, मला रिटायर व्हायचं आहे आणि मला माझ्या घरच्यांबरोबर, फॅमिली बरोबर आरामदायी आयुष्य इथून पुढचं घालवायचं आहे, व्यतीत करायचं आहे. ही वुड मिस द paycheck but he needed to retire. The employer was sorry to see his good worker go and asked if he could build just one more house as a personal favor. आता एवढा चांगला सेवक रिटायर होतोय असं म्हटल्यावर त्या एम्प्लॉयरला, मालकाला थोडंसं वाईट पण वाटलं, पण त्याने शेवटी म्हणला ॲज अ पर्सनल फेवर, माझी शेवटची गोष्ट म्हणून एक घर मला तू बांधून दे, त्याच्यानंतर तू रिटायर हो. द कारपेंटर सेड येस. याच्यावर तो कारपेंटर हो म्हणतो, बट इन टाइम इट वॉज इझी टू सी दॅट हिज हर्ट वॉज नॉट इन हिज वर्क. तो जरी यस म्हटला असला तरी सुद्धा त्याचं मन काय मात्र कामामध्ये रमत नव्हतं. ही रिसॉर्टेड टू शॉडी वर्कमॅनशिप अँड युज्ड इन्फेरियर मटेरियल. इट वॉज अनफॉर्च्युनेट वे टू एंड हिज करिअर. त्याच्या आयुष्यातलं हे पहिलंच घर असं असेल जे त्यानं चांगल्या पद्धतीनं बांधलेलं नव्हतं, कारण त्याचा इंटरेस्टच त्याच्यामध्ये नव्हता. When the carpenter finished his work, his employer handed over the keys of the house to the carpenter. आणि जेव्हा ते घर पूर्ण बांधून झालं तेव्हा त्या कारपेंटरला, त्या मालकाने त्याच घराच्या चाव्यात त्याला भेट म्हणून दिल्या आणि तो म्हणाला, दिस इज युअर हाऊस, माय गिफ्ट टू यू. हे घर आता इथून पुढे तुझं असेल आणि हे माझ्याकडून तुला गिफ्ट असेल. व्हॉट ए शॉक. आणि हे ऐकताच त्या कारपेंटरला एक शॉक बसला, धक्का बसला. व्हॉट ए शेम. आणि त्याला लाज सुद्धा वाटली. If he had only known he was building his own house, he would have done it all so differently. जर त्याला माहित असतं की हे घर त्याचं स्वतःसाठी तयार करतोय तर त्यानं अजून चांगल्या पद्धतीनं, वेगळ्या पद्धतीनं ते बांधलं असतं. Now he had to live in poorly built house. आता मात्र याला कोणताही पर्याय नव्हता. या अशा वाईटपणे बांधलेल्या घरामध्ये त्याला आता राहावं लागणार होतं. So it is with us. We build our lives a day at a time, often putting less than our best into the building. असं कधी कधी आपल्या बाबतीत पण होत असतं. आपण ही बऱ्याच गोष्टी अशा करतो ज्या आपण 100% न देता करत असतो. Then with a shock we realize we have to live in the house we have built. आणि नंतर आपल्याला सुद्धा असा शॉक बसतो जेव्हा कळतं की आपल्याला सुद्धा अशाच परिस्थितीमधून जावं लागणार आहे. If we could do it over, we would do it much differently. अशी अनेक कामं असतात जी आपण डिफरंटली, चांगल्या पद्धतीनं सुद्धा करू शकलो असतो, बट यू कॅनॉट गो बॅक. पण जी घडलेली वस्तुस्थिती असते ती परिस्थिती तुम्ही पुन्हा माघारी जाऊन बदलू शकत नाही. यू आर द कारपेंटर अँड एव्हरी डे यू हॅमर अ नेल, प्लेस ए बोर्ड ऑर इरेक्ट अ वॉल. समवन once said, your attitude and the choices you make today help build the house you will live in tomorrow. आज तुम्ही जे काही करणार आहात याचा फायदा तुम्हाला उद्या होणारच आहे, असं कोणतरी म्हटलेलं आहे. Therefore build wisely. आणि म्हणून तुम्ही जे या ठिकाणी बिल्ड जरी शब्द आला असला तरी याचा आपण शब्दशः अर्थ घ्यायचा नाहीये. इथं बिल्डचा अर्थ आपण असा घ्यायचा आहे की आपण इथून पुढे जे काही काम करणार आहोत ते वाईजली केलं पाहिजे, शहाणपणानं केलं पाहिजे आणि चांगलं केलं पाहिजे. So we have completed this story. Now there are 5 questions regarding this paragraph. आता ते क्वेश्चन आपण पाहणार आहोत. Okay. Now the first question is, what did the carpenter tell his employer? त्या कारपेंटरनं आपल्या मालकाला काय सांगितलं?
तो काय म्हणाला, ही टेल्स हिज एम्प्लॉयर ऑफ हिज प्लॅन्स टू लिव्ह द हाऊस बिल्डिंग बिझनेस अँड लिव्ह अ मोर लेजरली लाईफ विथ हिज फॅमिली. आपण हे मगाशी पाहिलं होतं की त्यानं सांगितलं होतं की मला आता रिटायर व्हायचंय आणि आनंददायी जीवन माझ्या फॅमिली बरोबर मला व्यतीत करायचं आहे. सेकंड, व्हॉट फेवर डिड हिज एम्प्लॉयर आस्क फॉर द कार्पेंटर. आता जे फेवर होतं ते कुठलं होतं, टू बिल्ड जस्ट वन मोर हाऊस. थर्ड, व्हॉट सरप्राईज डिड द एम्प्लॉयर हॅव फॉर द कार्पेंटर. हे सरप्राईज काय होतं, ही हँडेड ओव्हर द कीज ऑफ द हाऊस टू द कार्पेंटर विच वॉज बिल्ड बाय कार्पेंटर हिमसेल्फ. फोर्थ, वाय वॉज अ सरप्राईज अ शेम फॉर द कार्पेंटर. त्या कार्पेंटरला जे सरप्राईज दिलं गेलं ते त्याला लज्जास्पद का वाटलं. त्याचं कारण होतं, बिकॉज द हाऊस विच वॉज ही गॉट ॲज अ गिफ्ट वॉज मेड बाय हिमसेल्फ. जे घर त्याला गिफ्ट म्हणून भेटलं होतं ते त्यानं स्वतःच बांधलं होतं, पण शेमफुल ही गोष्ट होती, ही बिल्ट इट व्हेरी केअरलेसली अँड ऑफ बॅड क्वालिटी. त्यानं ते जे घर बांधलेलं होतं ते अतिशय निष्काळजीपणे बांधलं होतं आणि म्हणून ते वाईट झालं होतं. And last, which word in the first paragraph means the same as art of skill of worksman. एखादं वर्कमॅनचं कौशल्य यासारखा अर्थ दर्शवणारा पहिल्या पॅराग्राफ मधला शब्द कुठला आहे, तो आहे वर्कमॅनशिप. सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड दिस टेस्ट नंबर 2 फॉर 8th स्टँडर्ड. यासारखे अजून व्हिडिओ 8वी साठी तुम्हाला हवे असतील तर कमीत कमी मला 50 कमेंट जर आल्या 8वी साठी तर इथून पुढे मी 8वी साठी सुद्धा व्हिडिओ तयार करायला चालू करेन. So here we are going to stop. Thank you for watching this video.